तो क्या कहना चाहेंगे न्यायाधीश जो यशवंत वर्मा उनके घर में पैसे बरामद हुए, जले हुए पैसे मिले हुए, क्या मामला हो सकता है सर आगे? पहले तो मैं ये साफ कर दूं कि हमारे जो सर्वोच्च न्यायालय है उन्होंने ये पूरा मामला आज अपने वेबसाइट पर प्रसिद्ध किया है। इसका मतलब है कि सुप्रीम कोर्ट ने इसमें कोई छुपाई बात नहीं है। दूसरी बात है, जो न्यायपालिका का आत्मा है वो ट्रांसपेरेंसी में है और मुझे लगता है कि सुप्रीम कोर्ट ने बहुत अच्छा कदम उठाया है, क्योंकि कोई भी राष्ट्र की स्थिरता ये दो फैक्ट्स पे अवलंबन रहती है। पहला फैक्टर तो आम आदमी का उस देश के कानून पर विश्वास होना चाहिए और दूसरी बात आम आदमी का उस देश की कानून व्यवस्था यानी न्यायपालिका पर विश्वास। अगर इसमें किसी का भी एक विश्वास कम होता है तो मुझे लगता है कि वहाँ अराजकता आ सकती है और इसीलिए सुप्रीम कोर्ट ने जो एक 3 जजेस की एक कमेटी ने अपॉइंट किए, लेकिन उस पर वो छानबीन करेगी। जस्टिस वर्मा का कहना है कि वो आउट हाउस के पैसे मेरे नहीं है, उसकी भी छानबीन होगी। लेकिन जहाँ तक मैं व्यक्तिगत रूप से कहूँगा कि आज भी आम आदमी का विश्वास बरकरार के लिए जस्टिस वर्मा जी ने खुद इस्तीफा देना चाहिए, ताकि एक अच्छा उदाहरण हम सामने दुनिया के सामने पेश कर सकते हैं। सर, नागपुर घटना में हिंसाचार का मामला सामने आया है, इस बारे में क्या बताएंगे? नागपुर की घटना बहुत दुर्दैवी है। हमारे मुख्यमंत्री फडणवीस साहब ने स्पष्ट कर दिया है कि जिस तरह से पब्लिक प्रॉपर्टी को जो हानि हुई है, जो नुकसान हुआ है, उसके लिए उसका कॉम्पेंसेट जो उनकी मालमत्ता जो दंगेखोर है उनकी प्रॉपर्टी से की जाएगी, ये उन्होंने ऐलान कर दिया। मुझे लगता है कि अभी इसमें इन्वेस्टिगेशन शुरू हो गया है और जिन्होंने भी ये किया है उनके खिलाफ कानून अपना कदम सख्त उठाएगा। मी सर्वात प्रथम सर्वोच्च न्यायालयाच्या या कृतीचं अभिनंदन करेल की आमच्या न्यायव्यवस्थेचं आत्मा म्हणजे पारदर्शकपणा हा आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली हायकोर्टाचे न्यायाधीश जस्टिस वर्मा यांच्या बाबतीत झालेला प्रकार त्यांनी आपल्या वेबसाईटवरती प्रसिद्ध केलेला आहे। यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की सर्वोच्च न्यायालयाने याच्या 3 सदस्यांच्या चौकशी समिती नेमलेली आहे। अर्थात ही चौकशी समिती कार्य करेल, परंतु माझ्या मते एखाद्या देशाची स्थिरता ही प्रामुख्याने 2 गोष्टीवरती अवलंबून असते। सामान्य माणसाचा त्या देशाच्या नाण्यावरती विश्वास असला पाहिजे आणि सामान्य माणसाचा त्या देशातील न्यायव्यवस्थेवरती विश्वास असला पाहिजे। याच्यातील एकावरचाही विश्वास जर सामान्य माणसं कमी झाला तर त्या देशात अराजकता येऊ शकते आणि म्हणून आजही लोकांच्या मनात शेवटचा आशेचा किरण न्यायपालिका न्यायव्यवस्था आहे। त्यामुळे जरी जस्टिस वर्मा यांनी स्पष्ट केलं असलं तरी ती रक्कम माझी नाही, आउट हाऊसमधली आहे, परंतु ह्या पोलीस तपास किंवा न्यायालयीन चौकशीला वेळ लागू शकतो, त्यामुळे आणि त्या लोकांच्या मनात किंतु उभारू शकतो। म्हणून माझ्या मते न्यायपालिकेने देखील एक आदर्श घडून दिला पाहिजे, घालून दिला पाहिजे। जस्टिस वर्मांनी एक तर स्वतःहून राजीनामा दिला पाहिजे किंवा सर्व आपले पार्लमेंट जे आहे, संसद आहे, यांनी या बाबतीत कृती केली पाहिजे। त्यामुळे लोकांचा न्यायव्यवस्थेवरती विश्वास अधिक दृढ होईल असं माझं वैयक्तिक मत आहे। हिंसाचार या ठिकाणी झालेला आहे, मालेगाव कनेक्शन समोर आलेला आहे नागपूर हिंसाचार। नागपूरचा झालेला हिंसाचार अत्यंत दुर्दैवी असा आहे। आपले मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी स्पष्ट घोषित केलेलं आहे की ह्या दंग्यामध्ये ज्यांनी सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान केलेलं आहे त्यांच्याबद्दलची ती नुकसान भरपाई दंगेखोरांच्याकडून त्यांच्या मालमत्तेतून वसूल केली जाईल। कायद्याने तसा अधिकार आहे आणि उच्च न्यायालयाने यापूर्वी देखील अशा प्रकारचे जिथे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होते त्यावेळेला त्याचं दंगेखोरांकडून वसूल करण्यात यावी असे यापूर्वीच न्यायालयाचे आदेश आहेत। मला असं वाटतं की महाराष्ट्र हा एक चांगला राज्य म्हणून या देशात आहे, परंतु काही उपद्व्यापी माणसांच्या विधानांमुळे अशा प्रकारच्या गोष्टी होत असतील तर त्यांनी देखील हे थांबवलं पाहिजे।
कारण महाराष्ट्राच्या नावलौकिकाला कुठेही गालबोट लागता कामा नये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.